येते की हा पुन्हा एकदा हा दिवस प्रभूंनी मला दाखवत आहे आणि ही संधी मला प्रभू देत आहे की त्याचं वचन सांगण्यासाठी सतत प्रार्थनेमध्ये आपण असलं पाहिजे. देवानी आपला वापर करावा म्हणून प्रभूकडे नेहमी प्रार्थना आपण करत राहिलं पाहिजे. आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. आपण सगळे डोळे बंद करू. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझं नाव धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभूजी. आम्ही या मंदिरामध्ये आलेलो आहोत प्रभू परमेश्वर. ही तुझी योजना आहे आणि प्रभू परमेश्वर आतापर्यंत तू आम्हाला चालवत आहेस तुझ्या सहभागितेमध्ये प्रभू, तुझ्या आराधनेमध्ये, तुझ्या स्तुतीमध्ये प्रभू परमेश्वर. साक्षीद्वारे तू चालवलंच आम्हाला. आता आम्ही जे वचन प्रभू परमेश्वर तू आम्हाला ऐकवणार आहेस प्रभू परमेश्वर, त्याद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर आणि ते आमच्या अंतःकरणामध्ये रुजू दे प्रभू परमेश्वरा. त्या वचनाद्वारे आम्ही चालावं यासाठी आम्हाला विशेष सहाय्य कर, मदत कर. प्रत्येकाकडे प्रभू परमेश्वरा, प्रत्येकाच्या आत्म्याचा तू ठाव घे प्रभूजी. आज कोणत्या प्रकारे कोणाला तुझी गरज आहे मला ठाऊक नाही, पण तू जाणणारा परमेश्वर आहेस. आम्ही इथून पुढची वेळ तू समर्पित करतो प्रभू. मला तू सहाय्य करणार. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणतो, आमेन. आजचा हा जो विषय आहे माझा तो फार म्हणजे सगळ्यांसाठीच महत्वाचा आहे. किंवा आपण जेव्हा देवाकडे येतो तेव्हा आपल्याला काय अपेक्षा असते. आपण प्रत्येक जण आपल्या कदाचित वेगवेगळ्या गोष्टी असतील. आपण देवाकडे कशासाठी येतो हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे अगदी सामान्य उत्तर आहे की आपण आशीर्वाद घेण्यासाठी देवाकडे येतो, बरोबर आहे. आशीर्वादित होण्यासाठी आपण देवाकडे येत असतो. आता याच्यामध्ये आपण बघूया की अनुवाद याचा 10वा अध्याय आणि 8वं वचन आपल्याला काय सांगतं. त्यामध्ये आशीर्वाद हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. मी वाचते त्या ठिकाणी अनुवाद याचा 10वा अध्याय आणि 8वं वचन. अनुवादामध्ये असं लिहिलेलं आहे 10वा अध्याय आणि 8वं वचनामध्ये, परमेश्वराच्या कराराचा कोश वाहण्यास, परमेश्वरासमोर उभे राहून त्याची सेवा करण्यास व त्याच्या नावाने आशीर्वाद देण्यास त्या समयी परमेश्वराने लेवी वंशाला वेगळे केले ते आजवर चालू आहे. ह्यामध्ये लेवी लोकांना जे आहे त्यांनी परमेश्वराने वेगळं केलेलं होतं त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी इतरांना, आणि ते आजपर्यंत चालू आहे, बरोबर आहे. आपल्याला देखील परमेश्वर आशीर्वादित करत असतो वचनाद्वारे, देवाच्या सेवकांद्वारे आपल्याला प्रभू आशीर्वादित करत असतो. आणि ह्यामधनं आपल्या लक्षात येतं की देव आपल्यासाठी आहे आणि त्याला आपल्याला आशीर्वादित करायचं आहे. याचं आपण विशेष महत्व घेतलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही माझ्या मागे बोलणार आहात, देव आपल्यासाठी, देव माझ्यासाठी आहे आणि त्याला मला आशीर्वादित करायचं आहे. आमेन. खरंच प्रभूला आपण या ठिकाणी ह्या गोष्टीद्वारे आपण खरं या गोष्टीचा खूप महत्व आहे की आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला जो आशीर्वाद आपल्याला जो मिळालेला आहे तो कशासाठी आपण आशीर्वाद घेतला पाहिजे. हा आशीर्वाद जो आहे तो कशासाठी आहे, तर काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यासाठी. बघा, लूक याचा 4था अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये दिलेला आहे की आशीर्वाद हा कशासाठी दिलेला आहे. लूक याचा 4था अध्याय 17 आणि 18 वचन. ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे त्यांनी पवित्र शास्त्रामध्ये बघा, नाहीतर मी वाचत आहे, तुम्ही ऐका. कारण वचनामध्ये सांगितलेलं आहे की जो कान आहे तो ऐको, आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाला प्रभूने कान दिलेला आहे आणि आपण ते ऐकलं पाहिजे. लूक याचा 4था अध्याय 17 आणि 18 वचन. तेव्हा यशया संदेष्टाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिलेले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनात सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी. तेथले जात आहे त्यास सोडून पाठवावे. आमेन. काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये, दिनास सुवार्ता सांगण्यासाठी. आशीर्वाद कशासाठी दिलेला आहे, सगळ्यात पहिला मुद्दा आहे दिनास सुवार्ता. दिन म्हणजे कोण, गरीब लोक आहेत की ज्यांना, गरीब म्हणजे ज्यांना देवाचं वचन माहित नाहीये, ते पण अगदी गरीबच म्हणावं लागतील, आहे की नाही. त्यांना सुवार्ता, दिनास सुवार्ता सांगणे, धरून नेलेल्यांची सुटका करणे, धरून नेलेल्यांची सुटका करणे, आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ करवणे. आंधळे लोक हे शारीरिक दृष्ट्या पण असू शकतात आणि आत्मिक दृष्ट्या पण आंधळे लोक असू शकतात.
दृष्टीचा लाभ करून देणे म्हणजे त्यांना वचनाद्वारे दृष्टी देणे, त्यांच्या जीवनामध्ये परत एकदा प्रकाश आणणे. आणि चौथं आहे ठेचले जात आहेत त्यांना सोडवणे. ज्यांना त्रास होत आहे, जे त्रासामध्ये आहे, जे दुःखामध्ये आहे, यामध्ये आपल्यामध्ये भरपूर अशा बहिणी भाऊ आहेत की जे आपल्या कामावरती किंवा त्यांच्या आजूबाजूला जे जे लोक त्यांना दिसतात की जे त्रासामध्ये आहेत, ठेचले जात आहेत, त्यांना सोडवण्यासाठी आपण त्यांच्यासाठी काय करतो? प्रार्थना करतो. मग याच्यासाठी परमेश्वरांनी आपल्याला आशीर्वादित केलेला आहे. या गोष्टी आपल्या जीवनामध्ये फार महत्वाच्या आहेत. काय काय गोष्टी सांगितल्या मी? दिनास सुवार्ता सांगणे, धरून नेलेल्याची सुटका करणे, आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ करवणे आणि जे ठेचले आहेत त्यांना सोडवणे. याच्यावर आपल्याला काय करते की देवाला आपल्याला आशीर्वादित करायचं आहे. बरोबर आहे. मग हे आशीर्वाद कसे मिळवायचे देवाकडनं आपल्याला? तर त्याच्यात काही मुद्दे आपण बघणार आहोत. पहिला आहे की देवाला तुम्हाला आशीर्वाद करायचा आहे याची आपण खात्री बाळगली पाहिजे. या गोष्टीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे की देवाला मला आशीर्वादित करायचंच आहे. पहिला तर हा विश्वास पाहिजे. का विश्वास पाहिजे? कारण खूप वेळा आपण देवाकडनं जे प्राप्त करतो त्यामध्ये आपणच अडथळा आणतो परमेश्वराला. कारण आपल्याला असं वाटतं की मी योग्यच नाही परमेश्वराकडनं आशीर्वाद घेण्यासाठी, मी सारखा पापी. आपण ह्या गोष्टी सतत बोलत राहणं गरजेचं आहे का? देवाला आपल्याला आशीर्वादित करायचं आहे आणि म्हणून त्यासाठी आपण आपल्याला योग्यतेचं बनवलं पाहिजे आणि खात्री बाळगली पाहिजे. आणि कारण आपल्याला हे जे आशीर्वाद आहेत हे येशूपासून मिळालेले आहेत. बरोबर. येशूद्वारे आपल्याला आशीर्वादित केलेला आहे. आपल्याला आशीर्वाद कोणाकडनं मिळणार? पित्याकडनं. येशूद्वारे आपल्याला आशीर्वादित केला. म्हणून आपण नेहमी जे आहे ते येशूचे आभार मानले पाहिजे की तो आपल्यासाठी या जगामध्ये आला. बरोबर आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की खात्री असलीच पाहिजे की देव मला आशीर्वादित करू इच्छितो, देव मला आशीर्वादित करणारच आहे. मग आता ही खात्री बाळगली की मग आता आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे. तर मग आशीर्वाद म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं आशीर्वाद म्हणजे काय असेल? प्रत्येकासाठी एक वेगवेगळी व्याख्या असेल नाही का आशीर्वाद म्हणजे काय? जर जुन्या इब्रू ह्याचा अर्थाचा विचार केला आशीर्वाद म्हणजे, तर त्याचा अर्थ असा की जो जिंकण्यासाठी अभिषेकित आहे तो आशीर्वादित. जो जिंकण्यासाठी अभिषेकित आहे तो आशीर्वादित. किंवा कोणत्याही गोष्टीवर मात करण्यासाठी जो एकदम योग्य आहे तो आशीर्वादित. बरोबर आहे. आपल्याला वाटतं असं कोणत्याही गोष्टीवर मात करण्यासाठी जो योग्य आहे तो आशीर्वादित. जो कधीही शाप देणार नाही तो आशीर्वादित. बरोबर आहे. आशीर्वादित लोक कोणाला वाईट बोलतात का? शाप देतात का? तर जेव्हा देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आले की तुमचे जीवन कसे असते? समृद्ध असते, चांगले असते. आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा बघतो की हा माणूस इतका आशीर्वादित आहे म्हणजे त्याचं जीवन आपण त्याच्याकडे बघत असतो की त्याचं जीवन कसं दिसतं आपल्याला? समृद्ध. म्हणजे पैशाने नाही म्हणत आहे, त्याचं जीवन जरी तो अगदी झोपडीत जरी राहत असला तरी तो आनंदी आहे, तो शांत आहे आणि प्रत्येक गोष्टीत देवाने जे दिलेले आहे त्याच्यात समाधानी आहे. बरोबर आहे. तर देवाचे आशीर्वाद जेव्हा त्या व्यक्तीवरती असतात म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या जे जिंकण्यासाठी अभिषेक आहे, मात करण्यासाठी एकदम योग्य आणि जो शाप देत नाही, हे एका इब्रूच्या जुन्या व्याख्येप्रमाणे आपण ह्याला म्हणू शकतो. आता आपण बघणार आहोत की त्यासाठी नीतिसूत्र 10:22 काय सांगतं आपल्याला. नीतिसूत्र 10:22 मध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचा आशीर्वाद एखाद्याला श्रीमंत बनवतो आणि त्याच्या बरोबर दुःख जोडत नाही. परमेश्वराचा आशीर्वाद कसा बनवतो? एखाद्याला श्रीमंत बनवतो. लक्षात घ्या, मराठीत जेव्हा आपण एखादा शब्द वापरतो तेव्हा त्याचे खूप अर्थ असतात. मी आताच तुम्हाला सांगितलं श्रीमंत म्हणजे पैशाने नाही, श्रीमंत म्हणजे आत्मिक दृष्ट्या श्रीमंत, वचनाद्वारे श्रीमंत असलेला व्यक्ती. त्याला कधीच दुःख येत नाही. मी तुम्हाला म्हटलं तो समाधानी असतो, तो कधी कुरकुर करत नाही, कोणाला शाप देत नाही आणि तो शांत असतो आणि देवामध्ये असतो. आणि म्हणून तिथे लिहिलंय की त्याच्याबरोबर दुःख जोडत नाही. त्याची करुणा, त्याचं ज्ञान, त्याचं संरक्षण आणि विपुलता, कृपा, आनंद, त्याची शांती, स्वातंत्र्य हे सगळं आपल्याला कोणाकडनं मिळतं? देवाकडनं मिळतं. बरोबर आहे. आणि परमेश्वर ते आशीर्वाद आपल्याला देण्यासाठी खूप उत्सुक आहे. हे सगळे ते आपल्याला घेता आले पाहिजे. बरोबर आहे. सगळ्या गोष्टी द्या. आणि मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. स्वातंत्र्य आपल्या जीवनात आहे,
खूप जण बंधनात होते. देवामध्ये आल्यावर आपल्याला ती मोकळीकता मिळालेली आहे, बरोबर आहे, आनंद मिळालेला आहे. लोक खूप राजे राजवाडे आणि बंगले असून सुद्धा दुःखी आहेत जगात, पण आपण साध्या घरात राहून आनंदी आहोत, म्हणतो की नाही. मी माझ्या साक्षीवरनं सांगते, माझ्या घरच्यांनी मला नेहमी म्हणतात की तुझ्यामध्ये खूप बदल दिसतो आम्हाला. हा बदल ख्रिस्तानी आमच्यामध्ये आणलेला आहे. मी माझ्या बहिणीचं आणि माझं जीवन जेव्हा बघते तेव्हा आमच्यात खूप फरक आहे. म्हणजे आमचा परिवार जेव्हा तिथे असतो ना, तेव्हा एक वेगळ्या प्रकारे आमच्याकडे पाहिलं जातं. जेव्हा आम्ही एखाद्या नातेवाईकांमध्ये जातो तेव्हा ते आम्हाला एक वेगळ्या प्रकारे, आपल्यामधनं नेहमी ख्रिस्त प्रगट झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि ही गोष्टही तुम्हाला माहिती आहे. म्हणून करुणा, ज्ञान आणि संरक्षण, स्वातंत्र्यता हे सगळं देव आपल्याला आशीर्वादित करू इच्छितो. आपण त्यासाठी जर आपण वाचलं की गणनाचा 6वा अध्याय 22 ते 27 वचन आणि कोणीतरी 28 याचा अनुवाद 28 1 ते 14 वचन आपण बघूया. देव आपल्याला काय काय आशीर्वाद देऊ इच्छितो त्याच्यात लिहिलेलं आहे. गणना याचा 6वा अध्याय 22 ते 27 वचन आणि अनुवाद 28 1 ते 14 वचन. अनुवाद 6 22 ते 27. 22 ते 27. मी वाचते. गणना 6 22 ते 27. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे यांना असे सांग की तुम्ही इस्रायल लोकांना आशीर्वाद देताना ह्याप्रमाणे म्हणा. आता हे आशीर्वाद आहे, लक्ष द्या. परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो, तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देवो. ह्या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांना माझे नाव मुद्रित करावे, म्हणजे मी त्यांना आशीर्वाद दे. परमेश्वर आज आपल्याला हे सांगत आहे सगळ्यांना. आज जे लोक इथे आलेले आहेत, काही लोक आज आले नाहीत, पण ज्यांना प्रभूला आज आशीर्वादित करायचं आहे, तुम्ही सगळे इथे आहात आणि आज हे तुम्ही ग्रहण करा. प्रभू आपल्याला हे सांगत आहे की आशीर्वाद आहे, मी तुला आशीर्वादित करत आहे, मी तुला संरक्षण देत आहे, माझा मुखप्रकाश मी तुझ्यावर टाकत आहे, माझं प्रसन्न मुख आणि तुला शांती मी देत आहे. आता अजून काही आशीर्वाद देत जे मी तुम्हाला सांगितलं अनुवाद 28 मध्ये 1 ते 14 वचनामध्ये दिलेले. बऱ्याच वेळेला आपण हे वाचलेले पण आहेत, पण आपण आता पुन्हा एकदा बघूया ते. अनुवाद 28 1 ते 14. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुला देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपैकी तुला उच्च करील. सर्व राष्ट्रांपैकी तुला उच्च करील. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. नगरात तू आशीर्वादित होशील, शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे, शेंडमेंढरे याचे वत्स आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होईल. तू आत जाशील आणि तू तेव्हा आशीर्वादित होशील, बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्या पुढे मार खातील असे परमेश्वर करील. ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील पण दुसऱ्या पुढून 7 वाटांनी पळून जातील. तुझ्या धान्याच्या कोठारात तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तुला बरकत येईल. तू आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गाने चालशील तर तो आपल्या शक्तीला जागून तुला आपली पवित्र प्रजा करून स्थिर ठेवेल. परमेश्वराचे नाव तुला दिले आहे, हे पृथ्वीतील सर्व राष्ट्र पाहतील तेव्हा त्यांना तुझं थाक वाटेल. आणि जी भूमी तुला देण्याची परमेश्वराने तुझ्या पूर्वजांची शपथ वाहिली होती ती तुझा पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स्य व तुझ्या भूमीचा उपज याचे तुझ्या कल्याणासाठी तो अभिवृद्धी करील. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करू. हे आता जगीचे आशीर्वाद झालेले आहेत. आता बघा तुम्ही सगळे स्वर्गीय आशीर्वाद कसे आहेत. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार. परमेश्वराचे उत्तम भांडार कुठे आहे? स्वर्गामध्ये. म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडील व तुझ्या हातच्या सर्व कामाला तो बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील पण तुला कोणाकडून उसने घ्यावे लागणार नाही. तुझा देव परमेश्वर याच्या ज्या ह्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला उच्च नव्हे
मस्तक करील तू खाली नव्हे तर वर पाशी. यात कुठली अशी गोष्ट राहिली की जी आपल्याला पाहिजे? सगळ्या प्रकारचे आशीर्वाद प्रभू याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. बरोबर आहे हे? अगदी जे जगामध्ये लागणाऱ्या गोष्टी त्यात सुद्धा, आणि जे स्वर्ग उघडून आकाश उघडून परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित करत आहे या ठिकाणी. मग आता हे सगळे आशीर्वाद जेव्हा परमेश्वर आपल्याला देतो, मग आपल्याला असा प्रश्न पडतो की मग आपल्याला वरती संकट येणार नाही का? आपल्यावरती परीक्षा आपल्याला येणार नाही का? असं नाहीये. आपल्याला संकटातनं सुद्धा जावं लागणार आहे, परीक्षेतनं पण जावं लागणार आहे. पण काय, जर आपण आशीर्वादित असू तर या संकटांना, या परीक्षांना आपल्याला तोंड देण्यासाठी काय मिळणार आहे? या आशीर्वादातून शक्ती मिळणार आहे, सामर्थ्य मिळणार आहे. जे आपण देवामध्ये यायच्या आधी ज्या संकटांना आपण घाबरायचो, आपल्याला वाटायचं की आपण ह्याच्यातनं पार निघू शकणार नाही, मला कोणी मदत करणार नाही, मी एकटा आहे, ते जेव्हा आपण देवामध्ये आल्यावर आशीर्वादित होतो तेव्हा आपल्याला काय मिळते? सामर्थ्य. मला कुणाची गरज नाही, फक्त माझा प्रभू येशू ख्रिस्त आणि माझा देव माझ्यासाठी पुरेसा आहे हे सगळंच लढण्यासाठी. हे सामर्थ्य आहे, हे आपल्याला मिळतं प्रभूकडनं. आणि म्हणून जरी परीक्षा आल्या, किती आल्या, प्रत्येक जण आपण त्या ठिकाणी बसलेलो आहे, सगळेजण आपण प्रश्नातनं जातो, परीक्षातनं जातो, संकटातनं जातो, पण त्यातनं सुद्धा आपण बाहेर पडलेलो आहे आणि आज आपण समाधानी आहे. मी खूप जण इथे बघते की त्या बहिणी त्यातनं गेलेल्या आहेत, त्यांची साक्ष मी ऐकलेली आहे. बरोबर आहे? पण तरी परमेश्वराने त्यांना कसं ठेवलेलं आहे? शांत ठेवलेले. कारण ते सर्वजण तुम्ही कसे आहात? आशीर्वादित आहात. देवाने तुम्हाला ते सामर्थ्य आणि अनुकूलता दिलेली आहे लढण्यासाठी. बरोबर आहे? आता तिसरी गोष्ट आहे, आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वतःला आपण स्थान दिलं पाहिजे. बरोबर आहे? आशीर्वाद हे कुठेही वाचून किंवा मुखपणाने नाही मिळत, तर ते काय करावे लागतात? घोषित करावे लागतात. एखाद्याच्या जीवनामध्ये घोषणा त्या आशीर्वादाची झाली पाहिजे. बरोबर आहे? आणि म्हणून पहिला पेत्र 2 अध्याय आणि 9 वचन काय म्हणतं की आपण सगळेजण निवडलेलो आहोत. आपण एकदा वाचूया आणि एकदा काढतील. पहिला पेत्र 2 अध्याय 9 वचन. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? आपल्याला आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद हे जे आहे ते घोषित झाले पाहिजे. पेत्राचं पहिलं पत्र याचा 2 अध्याय 9 वचन. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. आमेन. बरोबर आहे? आपण कोण आहोत? सगळे निवडलेले राजगण आहोत, राजेशाही पुरोहित आहोत. बरोबर आहे? आणि म्हणून देवाच्या सेवकाद्वारे, पाळकांद्वारे आपण काय केलं पाहिजे? देवाच्या आशीर्वादाची घोषणा आपल्यावर होते. बघा, आपल्याला जेव्हा आपले पाळक जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा ते आपल्याला आशीर्वादित करतात. आपण बऱ्याच वेळेला स्तुती आराधनेमध्ये पण आशीर्वादित होतो. बरोबर आहे? आणि म्हणून ह्यासाठी आपल्याला हे आशीर्वाद घरी बसून मिळणार आहेत का? आपल्याला काय करावं लागणार आहे? त्यासाठी देवाच्या सभांमध्ये, देवाच्या मंदिरामध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. बरोबर आहे? आणि म्हणून आपण एक ठिकाणी बघूया की घोषणेद्वारे कसा आशीर्वाद केला जातो. जर तुम्ही बघितलं पहिला शमूएल याचा पहिला अध्याय आणि 17 वचनामध्ये तुम्ही बघितलं असेल, वाचला असेल तो अध्याय, तो हन्नाबद्दल दिलेला आहे. बरोबर आहे? हन्नाबद्दल त्यामध्ये काय सांगितलं की एलीने त्या ठिकाणी घोषणा केली, म्हणजे एली त्या ठिकाणी बोलला आणि तो काय म्हणाला की तू जे मनामध्ये विचार करत आहेस ते तुला मिळो. हन्ना कशाबद्दल प्रार्थना करत होती? मुलासाठी प्रार्थना करत होती. तिला मूल होत नव्हतं म्हणून. आणि या ठिकाणी हा जो याजक आहे, जो एली आहे, त्याच्या घोषणेने तिची प्रार्थना मान्य झाली आणि ती गर्भवती झाली, हे आपण पुढे वाचतो. बरोबर आहे? आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे की तुमच्यामध्ये आशीर्वादाची घोषणा होणं गरजेचं आहे. बरोबर आहे? आता जेव्हा तुम्ही आशीर्वाद आणि देवाचे सत्य स्वतःवरती घोषित करू शकता, तुम्हाला माहिती आपण स्वतः देखील आपल्यावरती आपण हे आशीर्वाद स्वतःसाठी घोषित करू शकतो. कसं? तर देवाचं वचन वाचून, देवाचं मनन करून आणि प्रार्थना करत की प्रभू मला तू ह्या दानाद्वारे, ह्या आशीर्वादाने
आशीर्वादित कर, जे आता आपण वाचले, मी तुम्हाला दाखवलंय. कोणते आहेत ते? अनुवाद 28 1 ते 14 वचन. आणि दुसरं कोणतं सांगितलं मी तुम्हाला? गणनाचं 6वा अध्याय 22 ते 27 वचन. हे जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये घोषित करतो की हे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येऊ देत प्रभू, तेव्हा सुद्धा आपण आशीर्वादित होतो. पण घोषणा आपल्याला क्लेम करायचंय आपल्या जीवनामध्ये, हे आशीर्वाद प्रभू मला तू दे माझ्या जीवनामध्ये. ओके. आता आशीर्वाद हा नेहमी कसा मिळणार आहे आपल्याला? आपण नुसतं बसलं तर मिळेल का? देवाच्या सहभागितेमध्ये आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. बरोबर आहे. पुढचा मुद्दा काय आहे की आशीर्वाद हा नेहमी देवाच्या उपस्थितीमध्ये दिला जातो. बघा दुसरं शमूएल याचा 6वा अध्याय 11 आणि 12 वचन काय सांगतो. दुसरा शमूएल याचा 6वा अध्याय 11 आणि 12 वचन. परमेश्वराने ओबेद अदोम याच्या घराण्याच्या व त्याच्या सर्वस्वास बरकत दिली असे दावीद राजास कोणी सांगितले, तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोष ओबेद आदेमाच्या घरून दावीद पुरास मोठ्या आनंदाने आणला. कोष म्हणजे देवाची सहभागी. या ठिकाणी कोणाचं उदाहरण दिलंय? ओबेद आणि आदोम यांच्या घराण्यास बरकत झाली. कधी झाली? कधी आशीर्वादित झाले ते? जेव्हा देवाचा कोष त्यांच्या घरून त्याच्यामध्ये होता आणि तो कोष त्यांनी कोणी आणला? दाविदाने आणला. ठीक आहे. या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट आहे, हे देवाच्या सहभागितेमध्ये आपल्याला देव आशीर्वादित करतो. म्हणून त्या ठिकाणी आपण म्हणत असतो स्तुती आराधना. एक आपलं जेव्हा चर्च सुरू होतं, एक स्टेप्स असतात. बरोबर आहे का? आपण डायरेक्ट वचन घेतो का? आपण आधी स्तुती आराधनेमध्ये जातो, प्रार्थना करतो, देवाच्या सहभागितेमध्ये येतो, पवित्र आत्म्याद्वारे आपण आशीर्वादित होतो आणि तो पवित्र आत्मा आपल्याला साक्षीमध्ये चालवतो. आपल्याला आठवत नसतात साक्ष, आठवतात का? बऱ्याच वेळेला आपलं मुख बंद असतं, आपण इथे येत होतो, पण कोण आपल्याला आठवण करून देतं त्या गोष्टीची? पवित्र आत्म्याद्वारे आठवण होते आणि मग आपण उभं राहतो आणि देवाचा गौरव करतो आणि तोच पवित्र आत्मा आपल्याला वचनाद्वारे चालवत असतो. इथे उभा राहणारा व्यक्ती हा सामान्य व्यक्ती असतो, बोलणारा जो आहे तो पवित्र आत्मा आहे. वचनाद्वारे आज मंडळीशी काय बोलायचं आहे हे पवित्र आत्मा ठरवत असतो आणि म्हणून आपण हे ग्रहण केलं पाहिजे. अत्यंत व्यवस्थित लक्ष देऊन प्रभूचे वचन ग्रहण करून ते आमेन म्हटलं पाहिजे आपल्या जीवनासाठी. म्हणून देवाच्या सहभागितेमध्ये आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. आपण त्यासाठी हे आशीर्वाद आपल्याला देवाच्या सानिध्यात कसे मिळू शकतात? तर काही गोष्टी आहेत. तर आपण वेळ निश्चित करून आपण काय केलं पाहिजे? आराधना केली पाहिजे. घरी सुद्धा वैयक्तिक, मंडळीमध्ये येतात तेव्हा होतच, पण जेव्हा आपण घरी असतो तेव्हा सुद्धा वैयक्तिक वेळ ठरवून देवाच्याकडे आराधना स्तुती केली पाहिजे. म्हणजे आपण सहभागीमध्ये जाऊ शकतो. देवाकडे प्रार्थना केली म्हणजे आपण देवाच्या सहभागितेमध्ये जातो आणि त्याच्याकडे प्रार्थना करू शकतो. म्हणजे आपल्याला देव त्या गोष्टी ऐकतो आणि आपल्याला आशीर्वादित करतो. जिथे मंदिरामध्ये किंवा सभा चालू आहे त्या ठिकाणी देखील देवाच्या सेवकांद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला देवाची सहभागिता मिळते आणि आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळतात. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच सभांमध्ये खूप सारे जे लोक आजारी असतात, कोणी पांगळं असतं, कोणी चालू शकत नाही, कोणाला त्या ठिकाणी सैतान लागलेला असतो, पण ते सगळेजण त्या ठिकाणी कसे होतात? मोकळीकता त्यांना मिळते. आणि जिथे जिथे पवित्र आत्म्याची ओळखणी होत असते, बऱ्याच वेळेला तुम्ही चर्चला जाता त्या ठिकाणी स्तुती आराधना सुरू असते आणि तुम्हाला जाणवतो की खूप स्पर्श होतो, खूप काहीतरी वेगळं माझ्यामध्ये येतं आणि अशा वेळेला आपण गुडघे टेकून प्रार्थना केली पाहिजे देवाच्या सहभागितेमध्ये. त्यावेळेला तुम्ही जे आशीर्वाद मागता प्रभू तुमच्या जीवनामध्ये ते मोकळं करतो. माझा स्वतःचा अनुभव आहे, तुम्ही अनुभव घेऊन पहा या गोष्टीचा. खरोखर असं होतं. देवाची सहभागिता फार वेगळी असते त्यावेळेला. ओके. आणि शेवटची एक गोष्ट आहे की ती म्हणजे आपण येशूच्या सुवार्तेवर विश्वास ठेवला पाहिजे. जी सुवार्ता प्रभूने आपल्याला सांगितलेली आहे त्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. देवाची वचने विश्वासाद्वारे समजतात आणि त्यासाठी आपला विश्वास कसा पाहिजे म्हणलेला आहे? लहान लेकरांसारखा, निरागस. एखादा लेकरू जेव्हा तुम्हाला माहिती असं लेकरांना असं वर फेकलं जातं खेळताना,
है ना. एक वडील आई असं वर फेकतात, पण ते घाबरतं का नाही, कारण त्याला काय माहिती असतं, माझे वडील माझी आई ते मला झेलून घेणार आहे. आपला विश्वास हा तसा असला पाहिजे, निरागस, की आपल्यावर आपण देवाची वचने आणि विश्वासामध्ये आपण राहिलं पाहिजे. येशू प्रत्येकाला विश्वासाचं एक मोजमाप दिलेलं आहे प्रभू. करेक्ट, प्रत्येकाला मोजमाप दिलेला आहे आणि आपण त्याचा उपयोग सुवार्तेवर विश्वास ठेवण्यासाठी करायचा आहे. मला सांगा, तुम्हाला बऱ्याच जणांना वलांडणाची गोष्ट माहिती आहे? वलांडणाची गोष्ट. वलांडण सणामध्ये काय झालं होतं की तो मृत्यूचा आत्मा जो होता त्या ठिकाणी इस्रायलच्या त्या ठिकाणी शहरावरून जात होता, बरोबर आहे. आणि कोण वाचले त्या ठिकाणी काय सांगितलेलं होतं? घरामधला जो पहिला मुलगा आहे तो मारला जाईल. कोणता मुलगा मारला जाईल? कोणत्या घरातला मुलगा मारला जाईल? ज्यांच्या बाहेर कोकऱ्याचं रक्त लावलेलं नाही तो. माहितीये ही गोष्ट, तुम्ही घरी जाल तेव्हा तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही ती गोष्ट वाचा. तर ज्या वेळेला त्या ठिकाणी असं लिहिलेलं होतं की ज्यांच्या घराला कोकऱ्याचं पवित्र रक्त लावलेलं आहे त्या ठिकाणाहून तो मृत्यू काय होईल? पुढे जाईल, बरोबर आहे. आता हा जो मृत्यू आहे हा घरामध्ये जाऊन हे बघणार आहे का की कोणती व्यक्ती आहे, कशा धर्माची व्यक्ती आहे, लेवी आहे का, याजक आहे का, कोण आहे किंवा दुसऱ्या धर्माचा माणूस आहे? नाही. तर तो त्या ठिकाणी कशासाठी गेलेला होता? तर कोकऱ्याचे रक्त पाहून तो पुढे गेला, बरोबर आहे. त्या व्यक्ती पाहून पुढे गेला नाही, तर कोकऱ्याचं जे पवित्र रक्त त्या ठिकाणी लावलेलं होतं ते पाहून तो पुढे गेला. म्हणून तुम्ही हे लक्षात घ्या ही गोष्ट की आपण कोण आहोत, कुठून आलेलो आहोत हे देवाला घेणं देणं नाही. आपण कोणत्या धर्माचे आहोत, मी गरीब आहे का श्रीमंत आहे, आता मी कधी चर्चला गेलेले नाहीये तर मी कशी जाऊ त्या ठिकाणी, तर असा विचार नाही करायचा. प्रत्येकाला प्रभूला सगळेजण कसे आहेत? सारखेच आहेत. तर तुम्हाला तर जेव्हा तुम्ही कोकऱ्याच्या रक्ताने झाकलेले आहात, जेव्हा तुम्ही येशूला स्वीकारलेलं आहे, तर त्याला त्या शत्रूला आपल्या समोर पाडावं नाही, आपल्या समोरून त्याला निघूनच जावं लागतं. आले लक्षात? तर येशूला तुम्ही कधीही त्या ठिकाणी स्वीकारणं फार महत्वाचं आहे. आणि सुवार्तेवर विश्वास ठेवल्याने देवाच्या आशीर्वादासाठी तुम्ही एक प्रकारचं चुंबक, माहिती आहे मॅग्नेट, कशी खेचलं जातो आपण तसे बनलेलो असतो. सुवार्तेद्वारे आपण काय होतो? विश्वास ठेवल्याने आपण एक देवाच्या आशीर्वादासाठी एक चुंबक बनले. जेव्हा मग आपण काय करायचं आहे? आपण फक्त एकटेच आशीर्वाद घेणार का? मला आशीर्वाद मिळाला, छान झालं माझ्या जीवनात, आपलं काय काम आहे? तर आपण ते आशीर्वाद इतरांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आपण आशीर्वादित झालो, आपले आशीर्वाद आपण इतरांना द्यायचे, बरोबर आहे. आणि त्यांना देखील आशीर्वादित करायचं आहे. शेवटचा काळ आहे, आपल्याला देवाने काम दिलेलं आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुवार्ता सांगणं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आपली ही सुवार्ता, आणि त्यांना देखील अंधकारातून बाहेर काढणं, प्रकाशात आणणं आणि त्यांना देखील आशीर्वादित करणं. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या बऱ्याच वेळेला आपण माहिती पण आहेत, बोलल्या गेलेल्या असतील, पण मला असं वाटलं की आज या आपण सांगावेत. आणि प्रभू आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित केलेले आहे. हे सगळे जे अनुवाद 28 मधले आशीर्वाद आहेत ते प्रभूंनी आपल्या जीवनात घोषित केलेले आहेत, आणि म्हणून आपण त्याला धन्यवाद देऊया आणि आमेन या गोष्टीसाठी. खरंच प्रभूला खूप धन्यवाद. आणि ही वेळ प्रभूने इथे दिली आणि प्रभू या ठिकाणी या गोष्टीद्वारे आमच्याशी बोलला, त्याबद्दल मनापासून मी धन्यवाद देते. जे नाही आलेत त्यांच्यापर्यंत देखील प्रभू हे आशीर्वाद पोहोचो आणि त्यांना देखील आशीर्वाद.